धम्मकार्याचा विसर पडला, मागे पाऊले पडतात, कशी होईल दशा आमुची आज नाही समजत. 100-125 लोकसंख्या आमच्या बुद्धपुऱ्यात, पौर्णिमेला म्हणा की ग्रंथात म्हणा 2-3 दिसतात. हिंदू धर्माची तिथी पाहुणी लग्न घडून येतात आणि येळ्या पिशाच्या दर्शनाला कळेक बुद्ध जातात. नावाचे तुम्ही झाले बुद्ध, अरे नावाचे तुम्ही झाले बुद्ध, पण मन नाही शुद्ध. धर्म घेऊन काय फायदा, हात चाललो जीवनपंथी, बा भीमाची गाणी संगे येऊ ना येऊ कोणी. साथियों जय भीम, मैं सागर ननीर और आप देख रहे हैं प्रबुद्ध भारत टीवी। इस वक्त मैं महाराष्ट्र के अकोला जिला के अंतर्गत आने वाली मूर्तिजापुर विधानसभा में स्थित हूँ। यहाँ पर बौद्ध सेवा संघ की ओर से 67वां इनका माफ करिएगा 37वां वर्धापन दिन जो है ये आयोजित किया गया है और जानने की कोशिश करेंगे जो इनके बौद्ध सेवा संघ के जो अध्यक्ष है, जो संस्थापक है संभाजी शिरसाट, इनकी ओर से जानने की कोशिश करेंगे कि इस बौद्ध सेवा संघ को स्थापन करने के पीछे का क्या उद्देश्य है, क्या इसकी मंशा है और क्या इसका टारगेट है, किसके लिए इस बौद्ध सेवा संघ को स्थापित किया गया है। क्योंकि आपको बता दूं कि तथागत गौतम बुद्ध ने चलत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय का जो मतलब संदेश भिक्षुओं को दिया था, उसी प्रकार सन 1956 को जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बौद्ध धर्म की दीक्षा ली अपने लाखों अनुयायियों के साथ नागपुर में, तो वहाँ पर भी उन्होंने मराठी में अपने जो उपासक थे, बौद्ध धर्म के मानने वाले जो लोग थे जिन्होंने ये बौद्ध धर्म को मतलब अपनाया था, ऐसे लोगों को भी उन्होंने कहा था कि मतलब मराठी में उन्होंने कहा था कि दरेकाला दरेकानी बौद्ध धर्माची दीक्षा द्यावी। तो इस संबंध में हम जानने की कोशिश करेंगे कि इस बौद्ध सेवा संघ का क्या उद्देश्य है और इसका क्या टारगेट है। तो हमारे साथ आज बौद्ध सेवा संघ के जो संस्थापक और अध्यक्ष है संभाजी शिरसाट, ये हमारे साथ यहाँ पर आए हुए हैं। सर, सबसे पहले तो आपका स्वागत है हमारे प्रबुद्ध भारत टीवी में। सर, ये बताइए कि आपने जो ये बौद्ध सेवा संघ की जो स्थापना की है, इसको कितने साल हुए हैं और इस बौद्ध सेवा संघ को स्थापन करने के पीछे का क्या उद्देश्य है और किस लिए इसको मतलब बनाया गया है। जय भीम साथियों, मैं संभाजी शिरसाट, अब प्रबुद्ध भारत टीवी का मैं आभारी हूँ। मैं तो हिंदी ज़्यादा नहीं जानता, मैं मराठी में बोलूँगा। तर मंडळी, बौद्ध सेवा संघ स्थापन करण्याचा जो उद्देश आहे, प्रत्येक संस्था स्थापन करण्याचा प्रत्येकाचा उद्देश असतोच, पण ही जी संघ आहे, संस्था आहे, याचा उद्देश असा आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। त्याचप्रमाणे जनमानसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञा जनमानसात कशा पोहोचतील, हा आमचा खरा उद्देश आहे। खऱ्या अर्थानं बौद्ध सेवा संघ ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना माझी नसून ती परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मे 1950 मध्ये एक प्रभावी असा लेख लिहिला होता, त्या आणि तो 16 मे 1950 मध्ये जनता या जनता या मासिकामध्ये तो प्रकाशित झाला होता। आणि ते जेव्हा मी वाचन केलं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे, ती संकल्पना फार मोठी होती, जागतिक लेवलची होती। आणि त्या पुस्तकात, त्या लेखामध्ये 3 मुद्दे मला आढळले बाबासाहेबांनी जे त्यामध्ये मांडले। पहिला मुद्दा होता की जसं बायबल आहे, त्या बायबलप्रमाणे असा एक महत्त्वपूर्ण, सर्वांना समजेल असा ग्रंथ झाला पाहिजे। आणि ते तर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं, आम्हाला काही पूर्ण करण्याचं काही काम नाही। दुसरा मुद्दा होता भिक्खूंच्या ध्येय धोरणामध्ये आणि त्यांच्या चालीरीतीमध्ये बदल झाला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आजचा बौद्ध भिक्खू हा कुछ कामाचा ठरलेला आहे, ठराविक ठिकाणी जातो, भोजन करतो, वंदना घेतो, पूजापाठ घेतो, त्याच्यातच तो मग्न आहे। हे माझं वचन नसून बाबासाहेबांचं आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर बोलले की या भिक्खूंच्या ध्येय धोरणामध्ये, त्यांच्या चालीरीतीमध्ये बदल झाला पाहिजे, हा त्यांचा दुसरा उद्देश होता। आणि तिसरा उद्देश असा होता की जागतिक बौद्ध सेवा संघ झाला पाहिजे। आमच्या या भारतीय लोकांची
जगाशी नाळ जुटली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल बा हे तर भारतीय बुद्ध महासभा बाबासाहेबांनी निर्माण केली आणि हे निर्माण करण्याचा तुमचा काय हेतू आहे? तर माझा हेतू काही असा म्हणजे बाबासाहेबाच्या व्यतिरिक्त नाही. कारण शिरसो नावाचं इकडे आपण जे या ठिकाणी थांबलो, याची परिषद आहे. या परिषदेमध्ये जे आपण थांबलो, या शिरसो गावामध्ये भयंकर भांडणं होते, तंटे होते आणि ते मी मिटवले. आणि ते मिटवल्याच्या नंतर माझ्या मनात संकल्पना आली की आपण एखादा संघ उभा करावा. तेव्हा त्या संघाला नाव आपण बुद्ध सेवा संघ द्यावा, हा एक महत्त्वाची कल्पना. आणि त्याचा उद्देश काय? आता त्याचा उद्देश असा आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या धम्माचे प्रचारक आणि प्रसारक कमी असतील तो धर्म लयात जाते. आणि आमची तेच स्थिती झाली. मी एका गीतात म्हणतो, धम्मकार्याचा विसर पडला, मागे पाऊले पडतात, कशी होईल दशा आमुची आज नाही समजत. 100-125 लोकसंख्या आमच्या बुद्धपुऱ्यात, आणि पौर्णिमेला म्हणा की ग्रंथात म्हणा 2-3 दिसतात. हिंदू धर्माची तिथी पाहुणी लग्न घडून येतात, आणि येळ्या पिशाच्या दर्शनाला कहेक बुद्ध जातात. नावाचे तुम्ही झाले बुद्ध, अरे नावाचे तुम्ही झाले बुद्ध, पण मन नाही शुद्ध, धर्म घेऊन काय फायदा? आज स्थिती बिघडलेली दिसते. म्हणून मी माझे कर्तव्य म्हणजे 1974 मध्ये मी श्रामणेर दीक्षा घेतली होती. प्राचार्य मोदी चिटणी, प्राध्यापक PS धनवे या मोठ्या लोकांचा सहवास लाभला. आणि मला विचारलं भंतीजीनं की बा आता तुम्ही गृहस्थाश्रमात गेल्यानंतर काय करा? तर मी म्हटलं बा धम्माचा प्रचार करीन, प्रसार करीन. आणि तोच धागा घेऊन मी सतत अखंडपणे या तालुक्यामध्ये सुरुवातला प्रारंभी आम्ही भांडणं मिटवायचे काम केले. वादविवाद सर एक मिनट, आपने कहा कि जो बाबा साहब का उद्देश्य था कि इस देश को बौद्धमय भारत बनाना, और उसी उद्देश्य को प्राप्त करने के लिए बाबा साहब ने यानी द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का गठन भी किया था, यानी भारतीय बौद्ध महासभा. तो अलग से आपने भी अपनी ओर से, जैसा कि तथागत ने भी कहा था कि मतलब हर एक ने बुद्धिज़्म को बढ़ाने के लिए अपनी ओर से प्रयास करने चाहिए, वैसा प्रयास आपने भी किया. लेकिन बाबा साहब का जो उद्देश्य था, इस उद्देश्य को प्राप्त करने के लिए जो अब तक बाबा साहब के द्वारा बनाए संगठन का हो या फिर आपके द्वारा या अन्य लोगों के द्वारा जो संगठन बनाए गए हैं, क्या ये उस उद्देश्य को, उस टारगेट को अब तक हासिल कर पाए हैं? और अगर नहीं कर पाए हैं तो इसके क्या कारण हो सकते हैं? त्याचे जे कारणं आहेत, आता कारणासाठीच आम्ही आजचा जो 37वा जो वर्धापन दिन आहे, या धम्म मेळाव्यामध्ये, धम्म परिषदेमध्ये मी 3 प्रमुख पाहुणे बोलावलेले आहे. आणि त्यामध्ये विषय दिलेला आहे, समाजाच्या अवगुणाबद्दल जबाबदार कोण आणि जबाबदार व्यक्तीची पुढील भूमिका काय असावी, हा विषय मी दिलेलाच आहे. दुसरा विषय दिला आमचे डॉक्टर MR इंगळे सर आहेत, शिवाजी महाविद्यालयाचे ते PhD झालेले आहेत. आणि त्यांना एक विषय दिला, आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा, या विषयावर ते बोलणार आहेत. तिसरा विषय आमचे पाहुणे आहेत प्राध्यापक VR कांबळे सर, यांना मी विषय दिला की बाबासाहेब आंबेडकरांची, भगवान बुद्धानंतर बाबासाहेब आंबेडकरांची महान क्रांती, हा विषय दिला. आणि जो पहिला विषय मी सांगितला, महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेले, वक्तृत्व चांगलं असलेले गोपाळरावजी आटोटे गुरुजी यांना मी सन्मानित केलेला आहे. आणि त्यांचा विषय आहे समाजाच्या अवगुणाबद्दल जबाबदार कोण. आता मला जर तुम्ही विचारलं समजा, तर मी थोडक्यात सांगेन, कारण ते वस्तूचा विस्तारपूर्वक ते सांगते. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनीच याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही सांगितल्यापेक्षा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजाच्या अवगुणाबद्दल खऱ्या अर्थानं पुढारी वर्ग जबाबदार धरला जातो. आलं का ना? तर हे ज्या संघटना उभ्या आल्या, बाबासाहेब धार्मिकदृष्ट्या माझी एक धार्मिक संघटना आहे, मी काही राजकीय नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणतात, धार्मिक संघटना कितीही असू द्या, बाबासाहेब म्हणतात धार्मिक संघटना कितीही असू द्या, पण राजकारणाची संघटना एक असली पाहिजे. आता आमच्या संघटना धार्मिक लोक कसे असतात, नीतिवान असतात, सदाचारी असतात. आता काही लोक वागत असतील, नसतील वागत, बौद्ध भिक्खू वागत असतील, नसतील वागत, तो त्यांचा प्रश्न आहे. तर माझा जो उद्देश आहे
तो उद्देश आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपण आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की समारंभानंतर दरेकाला दीक्षा द्यावी. तर मी तेच काम करू राहिलो की माझं एक कर्तव्य समजून लोक करोत ना करोत गात चाल, एक गाण्यात म्हटलेलं आहे की गात चाललो जीवनपंथी बा भीमाची गाणी संगे येवो ना येवो कोणी येवो न येवो. पण मी जेव्हा बुद्ध सेवा संघाची स्थापना केली बाबासाहेबाच्या संकल्पनेतून, खरोखर मला जनतेनं खूप सहकार्य केलेलं आहे. स्थापनेच्या वेळेस 1,500 लोक मूर्तिजापूरच्या कॉटन मार्केटच्या हॉलमध्ये होते. त्याच्यानंतर मी दौरेही केलेले आहेत. 87मध्ये दौरा केला आहे मूर्तिजापूर तालुक्याचा, 91मध्ये दौरा केला, महूचा दौरा केला. हे दौरे आपण केलेले आहेत. भांडणं मिटवलेले आहेत, तंटे मिटवलेले आहेत आणि लोक काय करतायत त्याच्याकडे मी कधीच पाहत नाही. सर एक जैसे बाबा साहब ने भारतीय बौद्ध महासभा की मतलब स्थापना की, उसके बाद वो मतलब बुद्धिज्म को बढ़ाने के लिए क्या प्लानिंग थी क्या नहीं, ये तो सब उनके पास था. लेकिन जैसे बाबा साहब ने मतलब आरपीआई बनाई, जैसे कि आपने जिक्र किया कि राजनीतिक पार्टी एक ही होनी चाहिए, और उसके साथ ही मतलब बुद्धिस्ट मतलब भारतीय बौद्ध महासभा का भी उन्होंने मतलब स्थापना की. पीपल एजुकेशन सोसाइटी की कहो, अलग अलग जो विंग बनाए उन्होंने अलग अलग टारगेटों को हासिल करने के लिए. वैसे ये जो मतलब बौद्ध सेवा संघ है, इसकी क्या और विंग है, कितने गाँवों में इसका मतलब संगठन है, और किस प्रकार इसकी जो मतलब व्यापकता है ये बढ़ी है. हा जो संघ आहे मूर्तिजापूर तालुक्यात तर संपूर्ण आहेच, काही प्रश्न नाही. पण आजूबाजूचे ते तालुके आहेत, त्या तालुक्यातही याचं प्रस्ताव आहे. कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. तर गावोगावी जे संघ निर्माण झाले, मोठेपणाची काही गोष्ट नाही. पण त्यावेळेस 74मध्ये जेव्हा दीक्षा घेऊन मी आलो, त्यावेळेस गावोगावी संघ नव्हते, विहार नव्हते. मी विहार बनवत होते, व्यवहार बनवत, याच्यावर तुम्ही समजून घ्या. हा उद्देश. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आमचा कलावंत हा जिवंत, म्हणजे कलावंत बाबासाहेब आंबेडकर कर्डकांना म्हणतात की कर्डक माझे 10 भाषणं कामाचे नाहीत, पण तुझं एक गाणं महत्त्वाचं आहे. तर आपण पहिला उपक्रम या ठिकाणी कलावंतांना कुठेही स्थान नव्हतं. त्याच्यातनी एका फार मोठ्या जुन्या कवीचा आमच्या अकोला जिल्ह्यातील एक फार मोठे कवी होते, त्यांचं नाव होतं तुळशीराम डोंगरे. ते म्हणतात, धार्मिक भजने बंद पडली, उल्हास नाही मनात, कुण विकली पेटी, तबला पडला कुटारात. अशी अवस्था निर्माण झाली होती. तेव्हा आम्ही या बुद्ध सेवा संघाच्या माध्यमातून कलावंतांना एक विचार मंच दिला आणि हाच कलावंत आता मोठ्या प्रमाणात कवी गायक आपल्या कामाला लागलेले आहे. त्याचप्रमाणे उपासक उपासिका तयार झालेले आहे. धम्मग्रंथ लावण्याची मोहीम आपण सुरू केलेली आहे. सर ये बताइए कि अभी सबका टारगेट एक ही है, संगठन चाहे कितने भी हो, सबका टारगेट एक ही है कि बौद्ध में भारत को बनाना और लोगों में तथागत का जो मध्यम मार्ग है, जो धम्म मार्ग है, ये सबको बताना. लेकिन मुझे ये बताइए कि जब सम्राट अशोक इन्होंने बुद्धिज़्म को अपनाया तो वो उस वक्त इस देश के यानी वो राजा थे, यानी जिस धम्म को राजाश्रय मिलता है वो धम्म पनपता है ऐसे कहा जाता है. तो आपको क्या लगता है कि अगर धम्म को राजाश्रय मिलेगा तो क्या ये धम्म आगे बढ़ सकता है, और इसके लिए कौन इसको आगे मतलब कर सकता है ऐसा आपको लगता है? पहिली गोष्ट अशी आहे की राजा बुद्धानं म्हटलेलं आहे, राजा धम्मिको राजा धम्मिको. राजा धार्मिक असला पाहिजे. धार्मिक म्हणजे पूजापाठ करणार नाही बरोबर, तो असला पाहिजे, नीतिवान असला पाहिजे, सदाचरणी असला पाहिजे. त्यालाच धम्मवान म्हणजे नीतिवान असला पाहिजे. राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. त्याची प्रजा धार्मिक असली तर प्रधान धम्मवान होतात. तर त्याच्यासाठी राजा धार्मिक असणं गरजेचं आहे. आणि राजा निवडत असताना आता ते राजकीय जे लोक आहेत ते विचार करतील त्याच्यावर, आहे की नाही. आता माझं कार्य तर कसं आहे, धार्मिक आहे आणि धम्माचं काम करतो. माझ्याकडे बरेच लोक येतात, पण मी म्हणतो कृपा करून, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, म्हणजे मी कोणावरही टीका करत नाही, कोणाला बोलत नाही, कोणतीलाही टीका करत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला ते एकदा म्हणतात बाबासाहेब की अरे तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर राजकारणाचा नेता होत असताना धार्मिक, सामाजिक,
राजकीय, सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे. जर हे अभ्यासू अशाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जर आमचे नेते झाले तर नक्कीच भारत प्रबुद्ध होण्यास काही वेळ लागणार आहे. आणि आम्ही 5 वर्ष जे मेहनत करतो ती मेहनत खऱ्या अर्थानं बहुजन समाजात करायला पाहिजे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय आम्ही फक्त बोलतो आहे की नाही, पण बहुजनात आम्ही गेलो पाहिजे. आमचा बहुजन समाज जागृत केला पाहिजे, तरच आपला म्हणजे भारत प्रबुद्ध भारत होण्यास मदत होईल. तो सर अब जो बौद्ध सेवा संघ है इसका आगे कैसे काम चलेगा और मतलब आप अब तक आपने इसको चलाया है, आगे और कौन चलाएगा और किस प्रकार इसकी अलग अलग नींव तैयार होगी और क्या टारगेट लेकर चलेगा बौद्ध सेवा संघ? ठीक आहे. तो आता बौद्ध सेवा संघाचं जे कार्य आहे, आता मी तर माझ्या परीने इथपर्यंत आणलं. आता याच्यातने जेव्हा मी विचार करतो आमच्या थोर महापुरुषाचा, मग भगवान बुद्धाचा असो, बाबासाहेबांचा असो, की कबीराचा असो, की महात्मा ज्योतिबा फुलेचा असो, आता आम्ही त्याच्या मार्गावर चालणारी माणसं आहोत. पण आपल्या जे महापुरुष होते, आता मी तर काही महापुरुष नाही, एक महामुली माणूस आहे की नाही. आता त्यांचा वारसा चालवणारेच नाही भेटले, तर आता माझा वारसा चालवणारे कोण भेटतील याची मला शंका आहे. तुम्हाला शंका म्हणजे अशी आहे, बाबासाहेबांनाही शंका आली होती आणि मला तर मग आता मी तो महामुली माणूस आहे की नाही. तर चालवणारी जे माणसं असतात ती चालवणारी हे धम्माचं जे काम असते ह्याच्यात निस्वार्थी सिलवान माणूस पाहिजे सर्वात महत्त्वाचं. आणि सिलवान माणसं सहसा आपल्या समाजात कमी आहेत, मोजके आहेत. आणि ते लोक सिलवानही पाहिजे, धम्मवान पाहिजे, अभ्यासू पाहिजे, त्यागी पाहिजे, दानी पाहिजे. हे सर्व प्रकार जर त्याच्यात असले तर ती चळवळ पुढे जाते. पण मला तरी म्हणजे असं वाटत नाही की माझ्यानंतर हे काम पुढे जाईल किंवा नाही. पण मी जोपर्यंत मरेपर्यंत मी हे काम बाबासाहेबांचं हे काम मी करत राहील, एवढं मी तुम्हाला म्हणजे ग्वाही देतो. तो ये थे हमारे साथ मतलब बौद्ध सेवा संघ के जो संस्थापक और अध्यक्ष संभाजी शिरसाट. इन्होंने ये पूरा इंटरव्यू वैसे हिंदी में होना चाहिए था. वैसे हमारे जो दर्शक हैं ये सभी मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना, राजस्थान, यूपी जैसे स्टेट के हैं. और आपको बता दूं कि इनको जो मैंने सवाल किए मराठी में इन्होंने जवाब दिया, आपको समझ में आए होंगे कि नहीं. इसके लिए मैं डिटेल में और एक रिपोर्टिंग बनाऊंगा और उसमें सब कुछ बताने की कोशिश करूंगा कि बौद्ध सेवा संघ का क्या टारगेट है, क्या उद्देश्य है और किस लिए इसको बनाया गया है. वैसे आपको बता दूं कि बौद्ध सेवा संघ कहो या फिर भारतीय बौद्ध महासभा कहो या फिर बुद्धिज्म को बढ़ाने के लिए और जितने भी संगठन बने हैं, इन संगठनों के माध्यम से तथागत के धम्म को घर घर तक पहुंचाने के लिए जो काम हो रहा है, टारगेट सभी का एक ही है लेकिन संगठन अलग अलग है. लेकिन आपको बता दूं कि वही बाबा साहब ने कहा था कि राजनीतिक सत्ता वो गुरु किल्ली है जिसके जरिए हर समस्या का ताला खुलता है. इसके साथ ही जिस मतलब धर्म को बढ़ाना होता है, अगर उसका इस देश का या फिर राजा अगर धार्मिक हो, धार्मिक हो, तो उस मतलब धर्म को पनपाने से कोई भी नहीं रोक सकता. और इसीलिए जो बाबा साहब ने कहा था कि जाओ अपनी घरों की दीवारों पर लिख दो कि आपको इस देश का हुक्मरान समाज भी बनना है. और जब इस देश के 85% जो बहुजन समाज है, ये जब इस देश के हुक्मरान बनेंगे, अगर इनका राजा बुद्धिस्ट रहा तो ये बौद्ध में भारत बनाने से इसे कोई रोक नहीं सकता. ये भी बड़ी बात है और इसको भी समझने की सबको जरूरत भी है. अब महाराष्ट्र में बड़े पैमाने पर बुद्धिज्म को बढ़ाने के लिए बहुत सारी कोशिशें हो रही है. उनमें से ही संभाजी शिरसाट जो है ये अपनी ओर से बौद्ध सेवा संघ की ओर से पूरी पुरजोर कोशिशें कर रहे हैं. इसी के साथ आपको बता दूं कि देश में अब आने वाले इस मतलब लोकसभा चुनाव से पूर्व जो है बहुत सारी जो घटनाएं हैं, जो खबरें हैं, ये भी हम आपको बताने की पूरी कोशिश करेंगे. महाराष्ट्र की पूरी कवरेज जो है दिखाने की कोशिश करेंगे. फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही. बने रहे प्रबुद्ध भारत टीवी के साथ. मिलते हैं अगली रिपोर्ट में. तब तक के लिए जय भीम, जय भारत.